नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये। बऱ्याचदा असं होतं घरी काहीतरी पाहुणे येणार आहेत किंवा रविवारचा दिवस आहे, आपल्यालाच काहीतरी वेगळं खायचं असेल आणि आपण बऱ्याचदा विचार करतो कबाब हा प्रकार जो आहे तो फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आहे किंवा त्याच्यात पनीर, मशरूम, बटाटे हेच फक्त सगळे प्रकार येतात। पण आज तसं न करता आपण करणार आहोत एक अगदी आगळा वेगळा असा कबाबचा प्रकार जो खूप कमी साहित्यात झटपट घरी तयार होतो आणि थोडासा गोडूस असा छान प्रकार आहे। त्यामुळे हा लहान मुलांपासून आपल्या घरातले वयोवृद्ध सगळेजण खाऊ शकतात। चला तर मग करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये इथे भिजवलेली चण्याची डाळ आहे ती घ्यायची। यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे, पण आपल्याला पाणी अजिबात लागणार नाही। कबाब आहेत त्यामुळे आपल्याला बाइंडिंगसाठी आपण चण्याची डाळ घेत आहोत। बेसन घेतलं तर खमंगपणा जरा कमी होतो, म्हणून चण्याची डाळ घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण हे जो मका घेतलेला आहे हा घालायचा आहे। हा आपला कच्चाच मका आहे, हा अजिबात शिजवलेला नाही आहे। कणसाचे दाणे फक्त हे काढून घेतलेले आहेत। आता हे दाणे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत। आपल्याला कबाब करायचे त्यामुळे आपण हे सगळं व्यवस्थित वाटून घेणार आहोत। आता यात आपण घालूयात मसाले। सगळ्यात आधी आपण घालणार आहोत थोडंसं आलं, त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट तुम्ही जेवढं तिखट खाताय त्यानुसार घाला। त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी बडीशोप। हे बघा, यामुळे छान अशी एक गोडूस वेगळी चव येते। आणि आता सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत गरम मसाला। गरम मसाला फार घालायचा नाही आहे, अगदी पाव चमचाच घालायचा आहे, कारण आपल्याला मूळ चव आपल्या कॉर्नची आणि हरभऱ्याच्या डाळीची हवी आहे। आता याचबरोबर आपण यामध्ये मीठसुद्धा घालणार आहोत। आणि आता आपल्याला हे सगळं पाणी न घालता जेवढं बारीक शक्य तेवढं वाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेतले। पाणी न घालता वाटल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता कॉर्नचा जो ज्युसीनेस असतो त्यामुळे हे व्यवस्थित असं हलकं झालेलं आहे, सैलसर झालेलं आहे। आता हे आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्हाला जर हे अजून जास्त घट्ट अपेक्षित असेल आणि तुम्हाला असे प्रॉपर कबाब जसे आपण हातावर टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी करतो तसं करायचं असेल तर तुम्ही उकडलेला कॉर्न घ्या। त्याचं पाणी जरा कमी झालेलं असतं, म्हणजे आतला ज्युसीनेस थोडासा कमी झालेला असतो, तर त्यामुळे हे जास्त रनी होणार नाही। किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे आपण जी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आत्ता त्याच्याच बरोबरीने तुम्ही आत्ता इथे काढल्यावर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता। आता मी यामध्ये थोडंसं तुम्हाला म्हणल्यानुसार तांदळाचं पीठ घालते आहे आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे कबाब आहेत, हे व्यवस्थित आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत किंवा डीप फ्राय करायचे आहेत। तुम्ही बेक करू शकता, एअर फ्राय करू शकता। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ऑप्शन दाखवणार आहे की ज्यामुळे ह्याला छान असा स्मोकी फ्लेवर येईल। घरातसुद्धा आपण बाहेर तंदूरमध्ये केल्यासारखे छान कबाब करू शकतो। आणि ह्या कबाबचं वैशिष्ट्य म्हणजे हे करताना आपण कांदा किंवा लसूण दोन्हीही वापरलेलं नाही आहे, खूप वेगळे वेगळे असे काही मसाले वापरलेले नाही आहेत। साधे घरगुती मसाले वापरून आपण छान प्रकारे हे कबाब तयार केलेले आहेत। आता आपलं मिश्रण तयार आहे। आता आपण ह्याच्या टिक्क्या किंवा कबाब करायला घेऊयात। हाताला आता पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता मी हे कबाब शेप करते। तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता। आणि आता हे आपण तेलात फ्राय करणार आहोत। अशाच प्रकारे आपण छोटे छोटेसे कबाब करायचे आहेत आणि ते फ्राय करून घ्यायचे। तेल एकदम तापलेलं आहे आणि या तापलेल्या तेलात मीडियम गॅसवर, म्हणजे तेल भरपूर तापवायचं आहे
पण नंतर ते तापल्यावर एकदम लो करायचं आहे किंवा मीडियम करायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला हे कबाब सोडायचे आहेत. आता अशा प्रकारे आपण हे कबाब तळून घेऊया. तुम्ही बघू शकता आता आपले कबाब तयार आहेत. हे आपण काढून घेऊयात आणि आधी आपल्याला सगळे कबाब जेवढे करणार आहोत ते सगळे कबाब आपण तळून घ्यायचे आहेत आणि मग मी तुम्हाला दाखवते ह्याला स्मोकी इफेक्ट कसा देणार आहोत आपण. आता मी तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं या कबाबला स्मोक देणार आहोत. यासाठी आपण काय केलंय, आपण एक निखारा किंवा कोळसा गरम करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे आणि मग आपल्याला याला स्मोक द्यायचं आहे. हे बघा, मी आता ह्याच्यावर थोडंसं हे घालते, यामुळे छान धूर निघायला लागलाय. आता हा धूर आपल्याला एखाद्या भांडं किंवा काहीतरी घालून कव्हर करायचं आहे आणि शक्यतो हा धूर बाहेर पडू द्यायचा नाही आहे. साधारण 1-2 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि मग आपल्याला कबाब आपले खायला तयार आहेत. 2 मिनिटं झालेली आहेत, आपण काढूयात. धूर मगासपेक्षा खूप कमी झालेला आहे. आता आपल्याला हे कबाब सर्व करण्यासाठी एकदम तयार आहेत. चला तर मग. बघा, मी सांगितल्यानुसार अगदी वेगळे कबाबचे प्रकार आहेत की नाही, तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला कळवा कसे झाले ते. बघा तरी कसे छान आहेत हे.